मित्रांनो नमस्कार. IBPS म्हणजेच बँकेचा सीझन 2023चा ऑलमोस्ट संपला आहे, याची तुम्हाला कल्पना आहे. पण यामध्ये आता 2024चं कॅलेंडर आलं आहे, पण या कॅलेंडरला ऑलमोस्ट नोटिफिकेशन यायला 7 महिने वेळ तुमच्याकडे आहे. तर या मधात जो आहे तुम्ही प्रिपरेशन करत आहे आणि 2023 मध्ये तुमचं कुठल्याही कारणानं कुठल्याही एक्झाम मध्ये जर झालं तर आणखी एक अपॉर्च्युनिटी आली आहे, स्पेशली महाराष्ट्रातून असलेल्या व्यक्तींना. अकोला कोऑपरेटिव्ह बँकेचं नोटिफिकेशन आलं आहे, काही लोकांना माहित आहे. पदसंख्या 100 आहे, तर याची डेट वगैरे सगळं आपण डिटेल पाहू. आणि माझे लास्ट टाइम वेन आय अपियर्ड, मी जेव्हा लास्ट 2021 मध्ये या एक्झाम साठी स्वतः अपियर केलं होतं, तर त्याचा माझा काय एक्सपिरियन्स राहिलाय तो पण इथे मी शेअर करतो. तर चला सुरू करूया. हे माझं हॉल तिकीट आहे मित्र, इंटरव्ह्यू हॉल तिकीट होतं. इंटरव्ह्यू साठी मी गेलो होतो, बट ड्यू टू मायन्यूट रिझन आय कुडंट अपियर फॉर द इंटरव्ह्यू. मला त्यांनी अलाउ केलं नव्हतं. बट एनिवे, आता काय रिझन आहे मी पुढे सांगतो तुम्हाला, त्याचं काय रिझन होतं आणि तुम्हालाही काय दक्षता घ्यायची आहे इंटरव्ह्यू साठी जाण्याआधी आणि एक्झामला अपियर करण्याआधी, ती या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर डिस्कस करू. हे माझं हॉल तिकीट तुम्हाला दिसतंय इंटरव्ह्यूचं. ठीक आहे. आता पाहूया आपण थोडंसं पहिले नोटिफिकेशन बद्दल थोडं पाहूया, मग मी माझे अनुभव पण तुम्हाला सांगतो, काय काय अनुभव होते आणि काय काय गोष्टी आपण लक्षात ठेवायला पाहिजे. ज्युनियर क्लर्क आहे, 100 वेकन्सीज आहेत मित्रांनो, ओपन आहे. याच्यासाठी काही रिझर्वेशन नाही आहे, सगळ्यांसाठी ओपन आहे, ओपन कॉम्पिटिशन आहे. 100 वेकन्सीज आहेत. ओके. आणि 10,000 रुपये पेमेंट जे आहे ना, तुम्हाला सुरुवातीला 1 वर्ष 10,000 मिळेल. सुरुवातीला 10,000 मिळेल आणि नंतर नंतर 1 वर्षानंतर तुम्हाला बेसिक सॅलरी म्हणजे 28,000 रुपये पर मंथ मिळेल आणि त्यात बाकीचे पर्क्स वगैरे तुम्हाला मिळतील ना. म्हणजे सॅलरी 32 पर्यंत तुम्हाला जाऊ शकते. ठीक आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन आपण इथं पाहू. काय नसायला पाहिजे, फक्त मिनिमम ग्रॅज्युएशन पाहिजे आणि 50% मार्क्स पाहिजे आपल्याला. ठीक आहे. त्यानंतर तुमच्याकडे महत्वाचा पॉइंट, सगळ्यात महत्वाचा, इथे तुमच्याकडे कम्प्युटर सर्टिफिकेट असणे मस्ट आहे. हा पॉइंट तुम्ही खूप नोट करा. हा पॉइंट नोट करा मित्रांनो, कारण यासाठीच माझ्याकडे, हालाकी मी माझ्या डिग्रीमध्ये फर्स्ट इयर आणि थर्ड इयर मध्ये मला कम्प्युटरचा सब्जेक्ट होता, बट दे डिडंट अलाउ अस, है ना. त्यांनी मला इंटरव्ह्यू साठी अलाउ केलं नव्हतं. दॅट्स वाय आय कुडंट अपियर फॉर द इंटरव्ह्यू, हेन्स आय कुड नॉट गेट सिलेक्टेड. ठीक आहे. हालाकी हा सिलीचा पॉइंट होता. माझं ट्रिपल सी सर्टिफिकेट नंतर आलं होतं 1 महिन्यानंतर, ट्रिपल सी सर्टिफिकेट. दॅट वॉज ऍक्सेप्टेबल, बट बिफोर ड्यू डेट्स पाहिजे तुम्हाला. आणि या एक्झामची जी लास्ट डेट आहे त्याच्या आधीचे सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. ठीक आहे. MSCIT, ट्रिपल सी किंवा कुठलंही, आणि ज्यांचे इंजिनिअरिंग वगैरे ज्यांचं असेल त्यांच्यासाठी हे एक्सेप्शन आहे. ओके. चला पुढे पाहूया आपण काय महत्वाचं पॉइंट आहे. त्यानंतर एक्झामचा पॅटर्न पाहू आपण. इलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये एज क्रायटेरिया हा 30 आहे, 21 ते 30 आहे ना. देअर इज नो रिलॅक्सेशन, वरती तुम्ही जाऊ शकत नाही. बाकी हे आहे असं. बर्थ सर्टिफिकेट वगैरे तुमच्याकडे असायला पाहिजे. बाकी यानंतर कॅन्डिडेट मस्ट बी डोमिसाइल इन महाराष्ट्र. म्हणूनच म्हटलं की जे कॅन्डिडेट्स आहे हे महाराष्ट्रामधून असायला पाहिजे, ही पहिली कंडिशन आहे. डोमिसाइल फ्रॉम द महाराष्ट्र. ठीक आहे. म्हणजे महाराष्ट्रासाठीच लिमिटेड आहे, म्हणजे मराठी लँग्वेज तुम्हाला यायला पाहिजे. प्रोसेस काय, रिक्रुटमेंट प्रोसेस तुम्ही जर पाहिली तर काय येतं रिक्रुटमेंट प्रोसेस मित्रांनो, की 75% तुम्हाला मार्क्सचं वेटेज एक्झामचं राहील, 25% इंटरव्ह्यू राहील. ठीक आहे. मिनिमम 50% मार्क्स घेणे जरुरी आहे. ओके. आता टेस्ट मध्ये नेगेटिव्ह मार्किंग पण आहे. ओके. सो कीप इन माइंड की तुक्के लावू नका. मी किती अटेम्प्ट केले होते, माझे 149 अटेम्प्ट होते आउट ऑफ 150, आणि हे अॅक्युरेसीने होते. म्हणजे मला माझा स्कोर लगभग 143 प्लस तर असेलच गॅरंटीने. आय वॉज व्हेरी शुअर मी ऑलमोस्ट त्यातला टॉपर राहिलो असतो, बट ड्यू टू द कम्प्युटर नॉट कम्प्युटर सब्जेक्ट, आय डिडंट हॅव कम्प्युटर सर्टिफिकेट, माझ्याकडे नव्हतं, त्याच्यामुळे मला त्यांनी अनाव केलं नव्हतं. बट एनिवे, आय डिड नॉट हॅव इंटेन्शन टू जॉईन द ऑर्गनायझेशन. मला ऍक्च्युअली काही मनातून असं इंटेन्शन नव्हतं, बट स्टील आय अपियर्ड फॉर द एक्झामिनेशन टू नो द पॅटर्न. ओके. सो व्हॉट इज द पेपर पॅटर्न, यू कॅन सी. पेपर पॅटर्न पाहूया आपण. पेपर पॅटर्न तुम्हाला दिसतंय स्क्रीनवर. हेच आपला बँकिंगचा जो जनरल सिलेबस आहे तोच सिलेबस आहे. रिझनिंग,
इंग्लिश, जनरल अवेअरनेस जो काही बँकिंगचा असतो तोच आहे बिलकुल. लेवल एकदम इझी असते. कम्प्युटर अवेअरनेस अँड देन क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड. तर यात एक प्लस पॉईंट असा आहे मित्रांनो की तुम्हाला वेळ हा खूप दिलेला आहे. तर तुम्ही इझिली, लेवल एकदम कमी असते. आरआरबी पेक्षाही कमी लेवल राहील. आरआरबीचा जो क्लर्कचा पेपर आहे त्यापेक्षाही लेवल कमी असते. आणि इकडे सेक्शनल टायमिंग दिला यांनी. त्यावेळेस नव्हता सेक्शनल टायमिंग, आता सेक्शनल टायमिंग इंट्रोड्यूस केलाय. बट नो वरी, तुम्हाला भरपूर असा टाइम दिलाय. लेवल एकदम कमी राहील तुमचे पझल्स वगैरे. यावेळेस थोडीशी लेवल वाढू शकतो कम्पेअर टू मागच्या वेळेपेक्षा. ठीक आहे. 15 मिनिट त्याला दिलाय. नंबर ऑफ क्वेश्चन 60. रिझनिंगचं जास्त वेटेज दिसत आहे आणि सगळ्यात जास्त क्वेश्चन तुम्हाला रिझनिंगचे दिसत आहे. आता रिझनिंग काही नवीन विचारणार नाही. जी आपली रिझनिंग आहे, आपली रिझनिंग जी आहे तीच येईल ना. कोणती रिझनिंग? जी बँकिंगची रिझनिंग आहे तीच आहे. त्यासाठी डेडिकेटेड बॅच तुम्हाला आतापासून जॉईन करायची असेल तर तो ज्या काही स्क्रीनवर नंबर दिसतोय, आपल्या बॅचेस ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये चालतात. माझा स्कोर कार्डही तुम्हाला दाखवतो. मी बाकीच्या सगळ्या गव्हर्नमेंटच्या एक्झाम्स क्वालिफाय केल्या आहेत. कॉल लेटर तुम्हाला बाकी व्हिडिओज मध्ये दाखवलेले आहेत माझे स्कोर कार्ड. ठीक आहे. तर असा हा पॅटर्न आहे. तर हे 4 सब्जेक्ट ऑलमोस्ट बँकिंगचाच पॅटर्न आहे, त्यात काही नवीन नाही. ठीक आहे. त्यानंतर बाकी काही एवढे महत्वाचे असे पॉईंट नाहीत. फक्त तुम्ही डोमिसाईल असायला पाहिजे, ग्रॅज्युएशन मध्ये असायला मिनिमम 50% असायला पाहिजे, एनी ग्रॅज्युएट चालते. हे बाकी फॉर्म कसा भरायचा वगैरे वगैरे हे पॉईंट्स इथे दिलेले आहेत. ठीक आहे. आयबीपीएस ही एक्झाम कंडक्ट करते, त्यामुळे या एक्झाम मध्ये ट्रान्सपेरन्सी पण आहे. इंटरव्ह्यू काय असा हार्ड अँड फास्ट नसतो की खूपच डिफिकल्ट इंटरव्ह्यू असा राहील म्हणून. असं काही नाही. फक्त एक इझीसा राहतो. पेपरही इझी राहतो, एकदम इझी. म्हणजे जेवढ्या नॅशनलाइज बँक्स आहेत त्यापेक्षा त्यापेक्षा तुमचा पेपर हा इझीच असतो. ठीक आहे. हॉल तिकीट कधी राहील? आता एक्झाम काय शेड्यूल आहे ते पाहूया आपण. वेबसाईट ओपन होईल म्हणजे 26 तारखेपासून चालू झाला आहे. ठीक आहे. त्यानंतर लास्ट डेट काय आहे? 9 जानेवारी. 9 फेब्रुवारी तुमची लास्ट डेट आहे. त्यानंतर ऑनलाईन टेस्ट जी होईल ही फेब्रुवारी किंवा मार्च मध्ये ही एक्झाम होईल. कधी होईल? फेब्रुवारी किंवा मार्च मध्ये ही एक्झाम होईल 2024 मध्ये. आणि यात काही चेंजेस होऊ शकतात. तर हे टेंटेटिव्ह शेड्यूल तुम्ही समजू शकता 2024 मध्ये. म्हणजे अजूनही तुम्हाला ऑलमोस्ट, अगर फेब्रुवारी मार्च म्हटलं तर 1 ते 1.25 महिना तुमच्याकडे आहे. जे वेल प्रिपेअर्ड आहेत स्टुडंट त्यांच्यासाठी ही गुड न्यूज आहे. आणि त्यानंतर महत्वाचं पॉईंट काय म्हणते, 100 पैकी 50 लोक ची कन्फर्म नियुक्ती दिल्या जाईल. म्हणजे ज्यांना कन्फर्म सिलेक्ट केले जातील. आणि जे बाकी जे 50 लोक राहतील त्यांना जशी जशी आम्हाला गरज पडेल तस तसं बोलवणार आहेत. म्हणजे तुम्हाला 100 टॉप 100 मध्ये तुम्हाला सिलेक्शन देतीलच, पण जशी 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 गरज पडेल तसं तसं त्यांना बोलवण्यात येईल. ठीक आहे. तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स मित्रांनो आधीच रेडी असायला पाहिजे है ना. तुमच्या जे काही सर्टिफिकेट्स इथे मेन्शन केलेले असतील, हे नोटिफिकेशन तुम्ही एकदा डिटेलमध्ये वाचून घ्याल. तुमच्या सगळे डॉक्युमेंट्स एक ड्यू डेट दिलेली असेल. आणि ड्यू डेट कोणती असेल की ज्या दिवशी तुमचं अप्लिकेशनची लास्ट डेट आहे, जी लास्ट डेट आहे ना त्याच दिवसाच्या आधी पाहिजे. आता माझ्याकडे तसंच होतं, माझं सर्टिफिकेट नेक्स्ट मंथ मध्ये येणार होतं, तर त्यांना या डेटच्या आधी नाही पाहिजे. जी लास्ट डेट आहे ना याच्या आधीचे सगळे सर्टिफिकेट्स लागतात. ठीक आहे. मागच्या वेळेस असंच झालं होतं की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना त्यांनी बाहेर पाठवलं होतं, म्हणजे इंटरव्ह्यू साठीच अपेअर नाही होऊ दिलं, कारण असे छोटे मोठे इश्यूज होते. ठीक आहे. त्याच्यामुळे हे सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म भरून घ्यायचा. आणि अप्लिकेशन स्टार्ट झाले आहे 26 तारखेपासून, तर तुम्ही नक्की चालू करा. ठीक आहे. तर ही एक महत्वाची बातमी आहे. आणि यात जे काही कॅन्डिडेट्स इलिजिबल आहेत, तुमच्यापैकी कोणीही जे इलिजिबल असेल त्यांनी नक्की या पोस्टला अप्लाय करा. चांगला आहे. सॅलरी आणखी तुम्हाला 1 वर्ष खाली राहिल्यापेक्षा खूप चांगला आहे. तुमच्याकडे वेळ आहे. प्रिपरेशन याची लेवल खूप कमी राहते. आणि एकच पेपर आहे सगळ्यात महत्वाचा, इंटरव्ह्यू असतो फक्त. इंटरव्ह्यू काही एवढा डिफिकल्ट नसतो की जेणेकरून तुम्ही इंटरव्ह्यू क्वालिफाय करू शकणार नाही. एकदम इझीचा असा इंटरव्ह्यू राहतो. फक्त नावगाव तुमचं विचारलं जाते. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका, कारण मी माझा स्वतः एक्सपिरियन्स तुम्हाला सांगतोय. ठीक आहे. तर थांबतो इथे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. काही कोर्सेस बद्दलची माहिती तुम्हाला लागत असेल तर तो स्क्रीनवर जो काही नंबर आहे डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला नंबर मिळेल, तिथे तुम्ही कॉल करू शकता. थँक्यू व्हेरी मच. आपल्या फास्ट ट्रॅक बॅचेस चालतात.
सगळ्या कोर बॅचेस आहेत, बँकिंगच्या कोर बॅचेस चालतात, फाउंडेशन बॅचेस आहेत, फास्ट ट्रॅक बॅचेस आहेत. कुठल्याही बॅच बद्दल तुम्हाला आणखी काही माहिती लागत असेल तर तुम्ही जो काही नंबर आहे स्क्रीनवर त्यावर फोन करू शकता. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय.